नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आज मी दाखवणार आहे तुम्हाला खिचा पापड मसालेवाला। चला तर मग बघूया कसा बनवूया। व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हां। तर चला मग बघूया खिचा पापड कसा बनवायचा तो। आपण आता त्याच्यावरती बारीक चिरलेला कांदा आहे तो व्यवस्थितरित्या पसरवून घेऊया, जेणेकरून आपला खिचा पापड कव्हर होईल। आणि आता आपण त्यावर बारीक चिरलेला टमाटर व्यवस्थितरित्या पसरवून घेऊया। बघू शकता मित्रांनो तुम्ही, आपला टमाटर आता टाकून झालेला आहे। आता आपण त्यावर बारीक चिरलेली कोबी टाकून घेऊया आणि थोडेसे कैरीचे कापही टाकूया। आणि आता आपण त्यावरती शेंगदाणे टाकून घेऊया आणि सोबतच त्याबरोबर काळी मिरी, लाल मसाला, चाट मसाला याचं मिश्रण तयार केलेलं आहे ते आपण त्याच्यावरती टाकून घेऊया। बघू शकता मित्रांनो, मसाला व्यवस्थित लागलेला आहे। आता आपण त्यावर बारीक शेव टाकून घेऊया। शेव अशा रीतीने टाकूया जेणेकरून सगळीकडे व्यवस्थित लागली पाहिजे। आता थोडीशी कोथिंबीर वरून टाकूया आणि सोबतच शेजवान चटणीही टाकूया, जेणे आपल्या खिचा पापडाला व्यवस्थित आणखीन एक चांगली चव येईल। आता तुम्ही बघू शकता मित्रांनो, सोबतच आपण त्याबरोबर काळा मीठ टाकलेला आहे। चवीपुरतं मीठ टाकून घेऊया त्यावर आणि थोडंसं लिंबू पिळून घेऊया, जेणे खिचा पापडाला व्यवस्थित आणखीन एक चव चांगली येईल। आता तुम्ही बघू शकता की आपलं खिचा पापड तयार झालेला आहे, पण आपण थोडंसं त्यावरती बारीक शेव आणखीन टाकून घेऊया, जेणेकरून अजून आपला खिचा पापड टेस्टी लागेल। आता आपला खिचा पापड तयार झालेला आहे, तुम्ही व्यवस्थित बघू शकता। आता मी तुम्हाला तोडून दाखवते। बघू शकता मित्रांनो, आपला खिचा पापड तयार आहे।